केंद्रीय परिवाराच्या द्वारा आयोजित श्रीमती वैकुंठवासी लक्ष्मीबाई रघुनाथराव केंद्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सेवा आहे. त्यांचे 2 सुपुत्र, 2 मुली, समस्त मोठा परिवार, केंद्रीय परिवार, डॉक्टर साहेब, गुरुजी आणि 2 भगिनी सर्वांनी मिळून आज आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थानं इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेले. जमलेल्या सकल वैष्णवांच्या सानिध्यामध्ये तुम्हा सर्व श्रोतृवर्गांच्या समोर सर्वांना नमस्कार करून थोडासा सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनामध्ये या गोष्टी अटळ आहेत. जे भगिनी सर्व उपस्थित आहेत कार्यक्रमाला, त्यांचा अभ्यास आहे या गोष्टीचा. परमार्थिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम अभ्यासक म्हणून श्रोतृवर्गामध्ये ते माझ्या समोर आहेत. आणि तुम्ही सर्व संत मंडळी सर्वांच्या समोर आज सेवेचा योग आहे. ज्या माऊलीच्या स्मृती प्रित्यर्थानं आपण जमलेलो आहोत. मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर या गोष्टी कधीही चुकू शकत नाही. या अटळ आहेत. ज्ञानोबराय वर्णन करतात, लिहा गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजयाची. विको कमी कर थोडा. धनंजयाची परी. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर ना म्हणून धनंजया या 2 गोष्टीला नाही म्हणता येत नाही. मरणाला नाही म्हणता येत नाही आणि जन्मालाही नाही. जन्माला आला की मरण सोबतच आहे. काही जरी केलं जीवनामध्ये, केवढी जरी तत्वशुद्ध साधना केली किंवा काही जरी केलं तरी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यावर जीवाला मरावंच लागतं. विठ्ठला विठ्ठला. या 2 गोष्टी अशा चुकत नाही. महाराज बोलू नका, शांत. 2 गोष्टी चुकत नाही. एक प्रारब्ध कुणाला चुकलं नाही आणि दुसरं मरण कुणाचं चुकत नाही. जीवनामध्ये आपण प्रयत्न करत असतो काही गोष्टीसाठी की रोगावर उपाय आहे पण मरणावर उपाय नाही. डॉक्टर लोक गेला एखादा अजित सराकडे, मॅडमकडे, मॅडम ताप आलेली आहे, अंग फणफणून आले, ते गोळी देतील, एखादी काही औषध देतील, उपचार करतील, रोग बरा करतील, पण मृत्यू चुकवणारा कोणी जन्माला आला नाही. डॉक्टर लोकांनी जर मरण चुकवलं असतं तर डॉक्टरच्या घरी माणसं मेलीच नसती, नाही का? गोबराचं प्रमाण आहे. वैद्य वाचन ती जीवा तरी कोण द्या ते देवा. महाराजाला जर मरण चुकवता आलं असतं तर कीर्तनकाराच्या घरी कोणी मेलं नसतं, धनवानाच्या घरी कोणी मेलं नसतं, ज्ञानवानाच्या घरी कोणी मेलं नसतं. पण विषय असा आहे की मृत्यू अटळ आहे आणि हा कोणीच देवाला चुकलं नाही तर आपण माणसं होतो. कोबऱ्याचं स्पष्ट प्रमाण आहे. येत नाही बोलो आले अवतार ते पामर जीव किती. इथं अवतार सुद्धा संपलेले. महाराज 9वी मर गए, 10वी मर गए सहस्राट्यांशी. 33 कोटी देवता मर गए पडी काल की फाशी. इथं सगळ्यांनाच मृत्यू आहे. आम्हाला तो कोणालाही नाही. विठ्ठला विठ्ठला. मरण चुकणार नाही. मरण तर येणारच आहे. एके दिवशी जीवाला हा देह सोडावा लागणार आहे. सर्वांना जावं लागणार आहे. आपण पाहत असो या लोकांचा नियमच आहे. उपजले ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे आगा उपजणे आणि निमने. हे साचची की मानणे तया जीवलोकू म्हणे संसार. हा संसार आहे. हा नाही, दुःखी आहे. संसारामध्ये सुख नाही, संसारामध्ये आनंद नाही. मग तुम्ही आम्ही भोगायला म्हणजे अज्ञानानं भोगायला करू. ज्ञानी मनुष्याला संसार प्रिय वाटत नाही. संसार ज्याला प्रिय वाटतो तो ज्ञानी नाही. विठ्ठला विठ्ठला. दुसरे ज्ञानोबरायची होईल ते अंतर्नियती बापडे. आपल्याला त्याच्यातला फरक कळत नाही. अगत्य सेवने घडे काय पोय पंखीचे किडे चिळशी घेते म्हणजे ज्ञानोबराय. आता एखाद्या पूर्वी होतं ते आज नाही. एखाद्या गावाच्या जवळून जर आपण निघालो तर घाण यायची. मग माणसं, शहाणी माणसं काय करायची, नाकाला रुमाल, हात रुमाल किंवा पूर्वीच्या काळी उपरणे असायची सानप साहेब,
त्याशी नाकाला लावायचे नाही. आपल्याला ती घाण घाण वाटते, पण त्या घाणीत जीवन जगणारे काही किडे असतात, त्यांना ती घाण वाटते का? अहो त्यांना ते तर जीवन बोलू नका थोडस. हे बाया कीर्तनात बसलात की छाला छाला लक्ष करा, चुळबुळ करू नका. मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष करा. काय होता विषय? किडे किडे हा घाणीतल्या किड्यांना ती घाण अशोक काका जीवन वाटते, जीवन. आणि आपल्यासारख्याला ती वास येतो. तसं प्रपंच आपल्याला प्रिय आहे का? आपल्याला ज्ञान नाही. पण महापुरुषाला हा प्रपंच वाईट दिसला, महापुरुषाला हा प्रपंच दुःख रूप दिसला. महापुरुषांनी या प्रपंचाला लाच मारली, लाथाळीला हा केला षडउर्मीचा मार. संसार लाथ मारली, संसार दुःख मूळ जाणला, चहूकडे इंगळ मांडला. आपल्याला याची प्रतिती आली, आणखी समजली नाही. पण हा प्रपंच आपल्याला प्रिय वाटतो. विठ्ठला जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगत होती. फार जुना दृष्टांत आहे. दळणवळणाचं साधन नव्हते ज्या वेळेला, तेव्हा काही व्यवसाय करणारे, मच्छी व्यवसाय करणारे काही कोळ्याच्या स्त्रिया आणि परळीसारख्या शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी विकायला घेऊन आलेल्या होत्या त्यांचा जो काही धंदा. पण आता बाजार ओसरायला उशीर झाला, विक्री काही मनावासी झाली नाही. शेवटी संध्याकाळी 7-8 वाजता गिऱ्हाईक सापडलं, ते सगळं देऊन टाकलं आणि घराकडे निघालेले. पण जात असताना आता पूर्वी दिवे नाही, लाईट नाही, काही नाही. आता ज्ञानोबराच्या काळाचा दृष्टांत आहे ना, 750 वर्षापूर्वीचा. मग ते गाव काही समजलं नाही. एका गावाला जायचं, ते दुसऱ्याच गावाला गेल्या. दुसऱ्याच गावाला गेल्यानंतर मग परिणाम असा घडला की नको त्या गावाला गेलं, रस्ता चुकलेला आहे. आणि मग आता त्यांना खोडा जाणवायला लागल्या की आपण ज्या गावाला चाललेलो तेही गाव नाहीये. विचार करतायत मग त्या ते तेवढ्यामध्ये एक माळी आपलं काम आटोपून दुधाच्या धारा काढून असा निघालेला आहे. जात असताना त्या बाया पोरांनी त्यांना विचारलं, अहो दादा काय म्हटले, आम्हाला अमुक अमुक गावाला जायचे, हेच ते गाव का? त्याने ताई तुम्ही रस्ता चुकलेला म्हटले, हा रस्ता नाही. मग आता काय करावं, काय करा, आता काही याला पर्याय नाही. आता उशीर झालेला आहे, तुम्हाला संध्याकाळचा काही रस्ता सापडणार नाही. तुम्ही जर गेलात तर चोर चिरटे आहेत रस्त्याने, काही तुम्हाला तुमच्याकडे 2-4 रुपये ते घेतील. तुमच्यासोबत कोणी पुरुष माणूस नाही, तुम्ही सगळ्या स्त्रियाच आहात म्हटले. आताच्या स्त्रिया सक्षम झाल्या, पूर्वीच्या भित्र्या होत्या बरोबर. आता शिक्षणानं यांना त्यांनी त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. स्त्रीनं सामर्थ्यवान असलं पाहिजे, विचारवान असलं पाहिजे. पुरुषाच्या बरोबरीला स्त्री आली पाहिजे. त्याच्याशिवाय कसं होतं की ज्या काही विधी असतात त्या काही, आणि आपल्याला कीर्तनात बसलेली नाही काही, त्याचा वाण दिसत आहे गोपीनाथराव भाऊ वारल्यावर कीर्तन ठेवलं होतं नात्याला. मुंडे साहेबाचे भाऊ वारले, आजेसरचे वडील. विठ्ठल प्रसादचं कीर्तन, साहेब लोक पुढे सरी पालत्या माड्या घालून बसले. विठ्ठल प्रसाद म्हणले, गोपीनाथ अरे हे गावा कीर्तन ऐकलेलं आहे का नाही? कुठली घेऊन आला साष्टी विठ्ठला विठ्ठला. मला त्याची आठवण आली आज विठ्ठला. काय होता आपला विषय? हो. आणि मग त्या बाया पोरे मला म्हटले माझ्या घरी मुक्कामाला ना. ठीक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं फक्त मी एवढंच आहे की मी माळकरी मनुष्य आहे. हे जे टोपले वगैरे जे आहेत ते बाहेर ठेवा, मध्ये आणू नका. जेवायला घातलं. सुंदर प्रकारे मोगऱ्याचा सुगंध होता, मुक्तमुख होता. त्यांच्यामध्ये त्यांना अंथरूण करून दिलं. बिचाऱ्या झोपल्या.
पण मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध त्यांना सहन होईना. त्यांची उठली डोकी. 12 वाजल्यावर ते घराचा मालक उठला आणि त्याने विचारलं, ताई झोप लागत नाही का? दादा लागते म्हणले. इथं काही भीती नाही, इथं सगळं आहे. सख्या भावाचं घर समजून झोपा. त्यांनी सांगितलं, दादा सक्का भाऊ सुद्धा एवढी सोय करायची नाही तेवढी तुम्ही केली. जीव घातलं, परिचय नसताना घरात जागा दिली, नातं गोतं नसताना अंथरूण करून दिलं, आणि मग तुम्हाला झोप का लागत नाही? त्याने म्हटलं, तुम्हाला बहिणी आनंदाने झोपा वाटतात का? ते माशाची चिरगुटण टोपणे आणून द्या. कशात आणले सांगतो. आणले, तोंडावरती कापडन चोपले, पांघरू घातलं, बाया घर घर घर. सकाळी उठल्यावर ह्याने विचारलं, काय प्रकार आहे? तिने सांगितलं, दादा मोगऱ्याचा सुगंध चांगला आहे, पण त्याची आम्हाला सवय नाही. आम्हाला याच वासाची सवय असल्यामुळं आम्हाला हाच प्रिय, तो नाही. अंतर कळालं का नाही? संसार वाईट आहे आपल्याला सानप साहेब, पण सुटत नाही. परमार्थ गोड आहे पण पटत नाही. परमार्थ कळायला पुण्य लागतं आणि संसार सोडायला बहादर लागतो. विठ्ठला विठ्ठला आपलं कळतं. भय वाटे पर न सुटी हा संसार, न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. भय वाटे पर न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. आयुष्यामध्ये एका गोष्टीचं नित्य स्मरण ठेवा की मी कधीतरी मरणार आहे. अमर आहेत का आपण? कोणी अमर नाही. आनंदाने जगा, प्रेमाने वागा, स्वाभिमानानं जगा, आणि एक दिवशी येईल त्या दिवशी आनंदाने निघून जा. गेल्यावर 4-2 माणसानं तरी हळहळ केली पाहिजे. लोकांना नका करू जा, उगा घरच्या सुनानं तरी रडलं पाहिजे. हे मेलं की सून मध्ये जाऊन भजी खाऊन आल्या, पिढा गेली म्हणजे पिढा गेली. काय गेली? पिढा गेली. निदान पोरानं तरी म्हणावं, त्याला तरी 10-5 दिवस वाटावं की आपल्या जीवनातलं काहीतरी हरपलंय आता. नाही जरी रडला तरी त्याला कुठेतरी रुक वाटावी. निदान घरच्याला तरी दुःख व्हावं इतकं तरी चांगलं वागा. आणि दुसरं चांगलं कशासाठी वागा? 10व्या दिवशी कावळ्याची वाट बघावं लागू नये म्हणून चांगलं वागा. पटकन कावळ्या नाही यावा. पटकन कावळा आला आणि 10-12 दिवस घरामध्ये माणसं बारीक झाली की ओळखायचं आपण कामापुरतं का होईना पण कमी मिळे. विठ्ठला विठ्ठला. आपण जगायलो तर त्यांच्यासाठी निरर्थक आहे जिंदगी. जिंदगी मिळालेली आहे कशासाठी? आयुष्य प्राप्त करण्यासाठी, मुलाबाळासाठी नाही. कर्तव्य म्हणून सांभाळा, पण मुलं बाळच आपलं ध्येय आहे हे मानू नका. त्यांच्या ध्येयाने आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार नाही. किती जरी मुलाबाळासाठी केलं, उपकार कोण मानायला? अग्नी मानत. एका दिवशी गाडी येऊ लागली, रस्त्यावर भांडण लागलं होतं. 5-50 माणसं जमलेली. मला वाटलं काही साहेब ऍक्सिडेंट वगैरे काही झालंय काही. विचारलं काय झालंय? काही नाही म्हणले, बाप लेकाची भांडणं लागले. या आता भावकीची ऐकली होती त्याची बाप लेकाची म्हणल्यावर मला थोडं जाऊ दे म्हणलं, चल गाडी. एकानं गाडी आली. भाऊ ना थांबला तसं मिटून तरी जा. थांबलो. म्हाताऱ्याला काय झालं काय सांगा मला म्हणला. 8 महिने झालं म्हातारी मेली म्हणला. मग चांगलं झालं तू एका जाट्यातून सुटली म्हणलं. म्हातारी मेली म्हणलं. मग काय करावं? म्हातारी मेली म्हणला. आता काय करायला पाहिजे? काही नाही म्हणला. त्याची मुलं बाळ जे आहेत ना आमची, मला 2 मुलं आहेत म्हणला. म्हातारी पूर्वी म्हणायची की मला
सगळी जी प्रॉपर्टी आहे ती यांच्या नावाची करू नका म्हणायची मला, पण मी म्हातारीचं ऐकलं नाही. मला माझी लेकरं तर बैमान होतील कशी? पप्पा म्हणल्याशी जेवत नाही तर, डॅडी म्हणल्याशी पाणी पित नाही, आणि एवढे माझ्यावर बेईमान होतील कशी? मला हा प्रश्न पडला होता मला. पण बिघडले. म्हातारी मिल्यावर खाण्यापिण्याची पंचायत पडली, कोणी बोलायला तयार नाही. याच्या घरी 4 महिने गेले की त्याची बायको म्हणे आमच्या जीवावर किती दिवस, ते काही नाही का बा तिकडं. आता काय करावं म्हणा. म्हणून आलो शेवटी. कोणीच कोणाचं नाही कळलं. आपली एवढी जमीन घ्यावं, अर्धा पावणे एकर, कुणाला इजा पेनं द्यावं, आपल्या शेतामध्ये झोपट घालून खावं म्हणून भांडण करावं. आता एकदा त्याच्या हवाली केल्यावर जात देत यावं महाराज. लेख आपले येतो, पण त्या वाजीत आणलेले आपल्याला होत ना. लेख आपले पण त्या वाजीत आणलेल्या आपल्याला होता. घराघरात वाट जर लावित असल्या तर ह्या हळदी लावून पिवळ्या करून आणलेल्या बघा. विठाला पिंटू शेट खोट नाही खरे. आणि मग म्हणले भांडण. बाप रडू लागला बदमेस. नाना काय काय केलं नाही ते विचारा. धर्मापुरीचं तळ खणलं, सुकडी खाऊन जीवन जगलो म्हणला. काकरी इकली नाही तिथवर गेलो. परळीचा बाजार पायाने केला. 10 रुपये तिकटाला घालून तर 10 रुपयात सामान येते म्हणून पायाने गेलो. एवढं सगळं सांभाळलं, पण आज कोणी विचारलं तयार नाही. असं म्हणल्यावर तिकडून पोरगं म्हणू लागलं, दुनियाच काढल्या का तुम्हीच केलं का उपकार केला माझ्यावर? म्हातारं म्हणतं नाना तवाच तुमच्यासारखा राहिलो असतो तर. आता इटलेली भाजी, खराब झालेली भाजी कोणत्याही फ्रीज मध्ये होते नीट होईल का? संसारात येळ गेल्यावर रडून उपयोग नाही. आधी हुशार व्हा. विठाला आयुष्य जाणार आहे, कोणी आपलं नाही. बाबू जगासाठी जगा, पण जगाच्या अगोदर आपल्या स्वतःसाठी जगा. महाराज उठा जागे वारे उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथ. भावी चरणी कोणी नाही, आपण बायको नाही, मुलं नाही, बाळ नाही, घर नाही, दार नाही, कोणी नाही. शेवटी बाहेर जावं लागणार आहे आपल्याला. कोणीच नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची, सगळे सोयरे. मेल्यावरती राहतील मागे, तुटतील धागे दोरे. यायचं एकट्यानं, जायचं एकट्यानं, जगायचं सुद्धा एकट्यानंच का? आयुष्य कळलं आपल्याला. याच्यात जगण्यात तरी काय मजा आहे? शास्त्र सांगतं माणसानं जगावं. प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंत जगावं, आणि ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी जात असताना आपल्याला दुःख होऊच नाही. पैसा आहे तोपर्यंत बायको आहे, कर्मी धर्मी तोपर्यंत बहीण आहे, खाला भेटते तोपर्यंत भाऊ आहे. आपल्याकडे मान श्रीमंती येतोवर गणगोत आहे, सगळं गेल्यावर कोणीच नाही. हो, महाराजांनी वर्णन केलंय. आपलं कोण आहे या जगामध्ये? कोणीच नाही. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी, उठका दे कोणी सुनीशी, हलवी पुच्चाशी फुकाट. असा भाव आहे. कोणी आपलं जोवरी चाली बरोबर धंदा. म्हणून जगासाठी जगा. जगू नका असं नाही. मुलाबाळासाठी जगा, पत्नीसाठी जगा, नात्या गोत्यासाठी जगा, पण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करा. आपण जगायलो दुसऱ्यासाठी. चाटे सर आपलं सगळं दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी काय? घर त्याच्यासाठी, दार त्याच्यासाठी. बेजार झाले, परमार्थ नाही, पंढरपूरची वारी नाही, पोथी नाही, पुराण नाही, कीर्तन नाही, भजन नाही, रात्रंदिवस कमवाले. कुणासाठी? अरे जे आपले नाही त्याच्यासाठी. आगनी लावून घरी आलेल्या पोटात आग पडून 2.5 भाकर जे पोरग खाते त्याच्यासाठी बाप कमवालाय. 10व्या दिवशी पोळ्या करते आणि गोड जेवणाला गावाला नुकती खाऊ घालते, त्याच्यासाठी आपण जगाला. विठाला विठाला. स्वतःसाठी काही जाणार हे आयुष्य पुन्हा येणार नाही. हे गणगोत चलत राहणार आहे. आपल्याला मनुष्यजन्म पुन्हा मिळणार नाही. एकदाच मिळाला. फावला हा देह कागटाळी आहे, न घडे उपाय घडवाले. पुन्हा नाही. आता मागुता येईल फेरा.
येतो नगडे या नगरा म्हणे संसारातून वेळ काढा, तीर्थयात्रा करा. लक्ष्मीबाईने 2 वेळा 4 धाम केले म्हणजे आमच्या अशोकराव. 2 वेळा 4 धाम करा. घरच सुटणं माणसाला. आज जरी तू नाही घर सोडलंस, मेल्यावर काही तुला घरात असणार आहेत का? जीव गेल्यावर तयारी सुरू होती, किती वाजता करायचं सांगा. आणि आता पाहुणे रावळे टाइम विचार, पहिले तरी लवकर येऊन बसायची मळ्यापुढे. आता किती वाजता? 4ला. जा 3:45ला. 4ला अंतिम 3:45ला पाहुणे गोळा व्हायले, तोपर्यंत घरच्यांनीच बसावं लागायले. आज मोह सुटला नाही, उद्या सोडावं लागणार आहे. हातानं सोडा. आज धन मान सगळं जाणार आहे, काही राहणार नाही. आणि सोबत येणार आहे काय? चांगलं वागलेलं, चांगलं जगलेलं, दान धर्म केलेला, गायीची सेवा केलेली, मायबापाची सेवा केलेली, वैद्यनाथाला पाणी घातलेलं, पंढरपूरची वारी केलेली, लोकांच्या पंक्ती उठवलेल्या, कुणाचा धुरा कोरलेला, कुणाच्या मुंड्या मोडलेल्या, सगळं सगळंच येणार आहे. पापही सगळं येणार आहे आणि पुण्य. मग काय करायचं ते तुमचे तुम्ही बघा. विठाला मिनिटाची नोंद आहे, कुठं कुठं लबाडी केली आहे ती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच बळू देऊ आपण. अशी उडी सोडली सीसीटीव्ही. एकादशची अशी तंबाखू खालते, ह्याला दारा म्हणते का? भाव अवघडे, गोष्टी अवघडे. पण उठा, वेळ वाया घाल नका. काढलेल्या माळी घाला. पाटील शेजारला काही सांगा. काय येणार आहे? काही येणार नाही. मग ते ध्येयच. आता आमचे सानप साहेब, चंद्रकांतराव आमचे सानप साहेब, एकदा गळ्यात पडलीच वारी पारायण साधन. आता दोघा पती पत्नीने एकच धरले, उरले ते हरी तुम्हा संसाराचा गुण. असा मनुष्य एखादाच आहे बघा. धन्य येत आता जोडी. संसारात काय चाललंय त्याकडे लक्ष नाही. आपला तो एक. आणि प्रत्येकानं तसं जगलं पाहिजे, प्रत्येकानं तसं वागलं पाहिजे. किती दिवस तुम्ही काय केलं तरी काय होणार आहे तुमच्या संसाराचं? आता हे आमचे पद्धत. परमार्थासाठी वेळ आपला विचार करा आयुष्याचा. का आता एक चाटी सर आहेत बघा तुमच्याकडे पाठीमाग बसलेले. चाटी सर मोठ्या उच्च पदावरला मनुष्य, पण आता सगळा वेळ परमार्थालाच, काही दुसरा विषयच नाही. हे असं क्वचित लोकांच्या वाट्याला येतं. तुम्ही सुद्धा सत्संग ऐकून सुधरा. विठारा विठारा. आई वडिलाची सेवा करा. आई वडील जिवंत आहेत ना, दर्शन घ्या, जवळ जा, नमस्कार करा. सर्व काही मिळेल, पण पुन्हा आई वडील मिळत काही मिळेल, सर्व मिळेल, पण आईचं प्रेम मिळत नाही, वडील मिळत नाही. या जगाच्या बाजारामध्ये दुर्लभ 2च गोष्टी आहेत, एक माय आणि बाप. पुन्हा सगळं मिळते. माय बाप सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयाच्या शिवेशी शरीरे लोण की जे. सर्व हे मिळत नाही जगाच्या. सर्व काही माय मिळत नाही, बाप मिळत नाही. जिवंतपणे सेवा करा, त्यांच्या आज्ञेनं वागा. महाराज, माय बापाच्या मतानं जो चालला त्याच्या संसारात रडायची वेळ येतच नाही. आणि माय बापाच्या विरोधात वागून जर संसार केला तर त्याच्या पदरात रडल्याशिवाय दुसरं काही शिल्लक. कोणती गोष्ट माय बापाला विचारून करा. रडायची वेळच येत नाही आम्हाला. आज जे प्रपंचात रडायले ते कोण रडायले? माय बापाच्या विरोधात वागलेली. प्रपंचात रडायची वेळ येत नाही. सज्जनो, आईच्या मतानं चला, आईचा आशीर्वाद घ्या. सकाळी सकाळी उठल्यावर नुसतं आईच्या जवळ बसलं, मांडीवर हात ठेवला, आई बरी आहेस का? हो बाबा राजा बरी आहे म्हणून तिनं पाठ ठेवून हात फिरवला. तुम्हाला अपयश जीवनात येणारच नाही. उठलं की बायको कशी जाऊन बसा. तिनं गुड लक म्हणलं की ह्याचा पुढे लकच फिरून चालय. विचारा विचारा. मला काहीतरी आठवणी ते दृष्टा सांगतो. एका घरी वास्तुशांतीचं कीर्तन होतं. मग मला बोलवलं, नाना आता कीर्तनाला कुठे जायना झालं. ते आमचं सानप कुटुंब, आमच्या हृदयातलं कुटुंब असल्यामुळं आलो. मागच कळलं होतं असं असं आमच्या
छायाताईची, अमोलभाईची आजी वारली म्हणून येऊन जायला पाहिजे. अशोकरावच्या बहिणीत मला हे माहित नव्हतं बरं का. ते 4-5 भाऊ हे म्हणजे आमचे हृदयातले माणसं आहेत, प्रेमातले. सानप कुटुंब म्हणजे आमचं घरातलं कुटुंब आहे, सगळ्याचं प्रेम, सगळ्याचं. बघणे साहेब, तेला मी तुझा वाटत नाही, मला ते तुझे वाटत नाही, सगळी माझेच. दुसऱ्या महाराजाजवळ हे सांप जात नाहीत. ते वागदरीचे सांप आहेत. पण जोलकर महाराज पाहिलं की त्यांना वाटते आपलं आहे म्हणून. असं बघा काय फोन केल्यावर मागेची यायला पाहिजे तर जाऊ, येऊन जाऊ, छायाताईला भेटू, आईला आईला भेटू, येऊ जाऊ म्हणण्यात काही यायला जमलं नाही, वेळ मिळाला नाही. पण पुन्हा फोन आल्यावर म्हणजे 6 तारखेला आता इथून पुढे 2-3 कीर्तन पण येतोच म्हणलं सकाळी. म्हणजे थोड्या वेळ वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. मला बोलून नाना कीर्तन पाहिजे तुमचं. आणि म्हणलं महाराज भरपूर आहे, घ्या कोणते, मी आपला आशीर्वाद देऊन जातो. नाही 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 तुम्हालाच यावं लागते म्हणलं. येतो बा म्हणलं. गेलो. अर्धा पाऊण तास कीर्तन केलं, चांगलं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर मग निघाल्यावर नाना इतक्या गडबडीने जाता का, घर तरी बघा. गेलं घरात, ही बेडरूम, अमुक रूम, तमुक रूम सगळं दाखवलं. समाधानानं बघितलं. सोफा सीटवर बसल्या बसल्या आता काहीतरी बोलावून मिळलं. वा वा वा, सुंदर बांधकाम केले, चांगला बगीचा उभा केलाय, चांगला आनंद आहे. काय चाललंय, काय म्हणलं, काही नाही म्हणजे नाना सगळं बरं आहे. म्हणलं काय तुमच्या आई वडिलाची पुण्य आहे, तुम्हाला एवढं ऐश्वर्य मिळालं. म्हणलं तुम्ही महाराज लोक इथं तर चुकत आहो म्हणलं. याच्यात चुकीचं काही बोललो का, चुकलो असं तर क्षमा करा. अहो म्हणले ह्याच्यात मायबापाचं काहीच नाही, सगळा बायकोचा पाय पुढे म्हणलं. आता मी काही गरीब महाराज नाही, पण आता बा म्हणलं ह्याने एवढ्या प्रेमानं स्वागत केलं, ह्याचं मन कशाला दुखवायचे म्हणून अग्नी महाराज उगत दाबून धरलं बरं का. नाही तर त्याचे कातडे काढूनच निघत होतो. म्हणजे इतकी विचित्र दुनिया जगात. अरे आई वडिलाचे उपकार माना, संताची माना. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवान बाबा, जगमित्र नागा, सोपान काका, मोतीराम महाराज, मारुती महाराज होते म्हणून जगलोत म्हणा. उपकार माना संताची, देवाची माना, देशाची माना, धर्माची माना. धर्मासाठी देशासाठी मेलेली भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे उपकार माना. याच्यासाठी जगलोत म्हणा. आयुष्याचा शेवट गोड करून घ्या. आणि जीवनात एवढंच लक्षात ठेवा, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अविचारानं जीवन जगू नका, विचारानं जागा. विचाराला जीवनात फार मोठं महत्व आहे. स्वयंपाक करताना सुद्धा बाईने विचार केला पाहिजे, नवऱ्याला पित्त हे पचत आहे का, सकाळी काय करा, विचार करून करा. आहार विचार करून ठेवा, विहार विचार करून करा, विचार करून जागा, विचार करून चला आणि विचार करीतच मला. विचाराला मोठं महत्व आहे. ज्याच्या जीवनात विचार नाही, ज्याच्या जीवनात अविचार आहे, त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहतच नाही. विचारानं जगणाऱ्याला मुक्काम सापडतो आणि अविचारी मधीच बुडत आहे. विठाला विठाला विचारा वाचून नप विजय समाधान. विचाराशिवाय नाही. विचार करा जीवनामध्ये, विचाराला मोठं महत्व आहे. वैचारिक स्थितीमध्ये जीवन जगा. कुणाच्या जीवनामध्ये काही त्रास होईल असं वर्तन करूच नका, काही करू नका मला. आणि प्रकार असा आहे बघा, जी माणसं विचारानं जगली ती शांत झोपीत ध्येय ठेवावं तसे निघून जातात. आणि ज्यांनी जीवनात विचार केलाय तडफड तडफड तळमळ 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 तळमळ, ह्या अडंगावर त्या अडंगावर, लेक जवळ बसत्या, सून बसत्या, जीव जाय नाही, पाजा पाणी, नाताला बोलवा, गायला द्या, बामणाला द्या, 15-15 दिवस एका अडंगाच सगळे वाट बघत येत. आणि उठावटी मरण कसं पाहिजे, अनायासेन मरणम विना दैनेन जीवनम, देहांते तव सानिध्यम देहे परमेश्वर. उठाउठी म्हणावं आणि दरिद्री न लागता जीवन जगावं, त्याला पुरुषार्थ म्हणतात. विठाला विठाला. जीवनात लबाडी करूच नाही. काही काही माणसाच्या भेटीगाठी देव माणसं जिंदगीत भेटून गेले. बदने साहेब आमचे रुक्मिणताईचे वडील होते, आमचे दादा केशव दादा, गुत्तेदारीचं काम करायचं. नाना म्हणले पैसा भरपूर जवळ होता, लाखो रुपये यायचे, संघचे लोक तमाशाला जायचे, वाईट वागायचे, कुठं कुणं जायचे ते जाऊ जा म्हणले, पण मी मांडी मोडून कुठं गेलो नाही. तमाशा बघितला,
नाही वाईट वक्त काम केलं मी एवढंच करायचं, कोणी दुखी आला की जीव घालायचं, कोणी ताणेला भागेला आला की, कोणी कामगार संघ असला लेकीचं लग्न पेग्न निघालं की 10-5 रुपये काढून त्याला द्यायचे. जीवनात मोज मस्ती वाईट काही केलं नाही, चांगलं केलं, बोलत बोलत जीव सोडला. विठाला विठाला आनंदानं तसं मरण यावं माणसाला, नाही तर काय त्या मरणाची चव आहे. काही नाही, सोन नाक मोडाली, पोरगा बेजार झाले, भाव की त्रास करले, वाट बघायला, लग्नाची तारीख निघाल की ह्याला विचारली म्हातारीचं कसं आहे. म्हणजे भावकीला सुद्धा चिंता आहे. असं नका करू, जीवन असं जगा, क्षणोक्षण हाची ही चकारार्थी भाषा आहे. हाची दुसरं नाही, करावा विचार कोणता तरावया पार. भवसिंधू भवसिंधू जर तरुण जायचं असेल तर भजन करा. महाराज भवसागर तरता कारे करी तसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवून त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. दुसरा पर्यायच नाही, पर्याय एकच आहे, विठोबा नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाश काय, किती जरी आवडीची भाजी केली तर दुसऱ्या दिवशी खराब होणार आहे, किती भारी फेटा घेतला तर फाटून जाणार आहे. आता एक फेटा डोसक्याचा परळीतल्या एका पुढाऱ्याने घेतला होता आपल्या इथल्या, केवढ्याचा आहे, 12,000चा आहे. म्हणजे राहिला का मध्ये 17 ठिकाणी फाटलाय. 12,000 मला नवल वाटू लागलं, आपल्यासारख्या येड्याला 12,000चा फटका मजा वाटली. राहिला का आता हे नवे उपरणे आणले त्याची टिकणार आहेत नाही, कपडा फाटणार आहे, भाजी खराब होणार आहे, आणि माणसाच्या जन्मावर किती प्रेम करा, एका दिवशी मातीत जाणार. आणि शरीर जात आघवे, आणि शरीर जात आघवे, नाशिवंत स्वभाव, याचा स्वभावच नाश काय. पंडुकुमारा म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा, अशी अवस्था आहे शरीराची. शरीराची होय माती कोणी नाही रे सावध. शरीर मातीवर जळणार आहे, एके दिवशी मातीत जाणार आहे हे शरीर. शरीराचा भाव नाशिवंत आहे. सज्जनो किती प्रेम करा. आज लोक किती नटायले याची आलेला आहे. 24 तासापैकी 2-2, 3-3 तास तर मेकअपला चालेल. मेकअपला अर्ध कीर्तन व्हाले तो हिचा मेकअपच व्हायना, अर्ध कीर्तन व्हाले तो त्याचा मेकअपच व्हायना. किती जरी सजवले तर शेवटी खोबरं आणतील. कशाला? मड्याला खाला का खोबरं? कशाला? नाही तुम्हाला कळलंच नाही अजून, मी सांगतो ऐका. ही कवटी निबर असते लवकर पेटाव म्हणून, खोबरवली लवकर पेटाव म्हणून. मग एवढं जास्त शरीरावर प्रेम केलं, असा असा बघायचा काय शरीरावर, आणि शेवटी कुठं अंती गावाची बाहेरी नाशिवंती जाणार. आयुष्य खातो का? ते मायकल जॅक्सन नावाचा कोणी होऊन गेला म्हणून अमोलभाई नाही, कोणीतरी होता डान्सर होता. म्हातारपण येऊ नये म्हणून किती प्रयोग केले, शरीर कुरूप होऊ नये म्हणून किती त्याची ती अन्न तपासून खाणं तपासून, पण शेवटी वाचला का? एका घरी गेलतो मी, उगाच सांगत नाही ना, मोठ्या घरी यादी बसली होती. यादी मंगळवारी काय खायचं, सोमवारी काय खायचं, बुधवारी काय खायचं, गुरुवारी काय, असं चार्ट लावलेला होता. गेलो, हे कशाचा चार्ट आहे? खाणे काय बघायला मिळते महाराज झाल्यावर. पाणी किती घ्यायचं, किती ते सगळं लिहिलेलं होतं की किती ते हे केलेलं काय असं पाणी. आईचं वेगळं, रानात तुम्हाला काय, मला काही जमलं हे सगळं मिळून जरी दिलं तरी मी खातो. आम्हाला पाणी कोणतंही जमते, कोणतंही म्हणजे ते नाही, ते नाही. आम्हाला पाणी आपलं विहिरीचं जमतंय, बोरचं जमतंय. अरे आम्ही वारकरी माणसं काय नखराचं म्हणते, म्हणा कोणतंही जमतंय.
पाणी एवढे 2-4 महिन्याला वारता आली, अर्धांग वायू झाला आणि मनुष्य जागेवर भेटेल. जीवनात एवढं सांभाळलं पण शरीरानं साथ दिली का? पाणी पिलं नाही, वेळच्या वेळात जेवला, पण हे शरीर तसंच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान म्हणा. समर्थ रामदास स्वामी सावधान झाले. सावधान शब्द ऐकल्यावर भोवल्यावरून उडी मांडली, प्रपंचाची अवस्था जाणली. तसं तुम्ही सुद्धा लग्नामध्ये जे सावधान म्हणलं जातं ते कशासाठी? तुम्हा आम्हाला सावध करण्यासाठी. आता सावधान सावधान समयो. शेवटची मंगलाष्टिका ब्राह्मण म्हणते. ब्राह्मण काय म्हणते? शेवटची मंगलाष्टिका, पळून जायला एवढीच वेळ आहे बघ. आज जर चौरंगावून उडी हाणली नाहीस तर पुन्हा जन्मभर या बाईच्या तालावर नाचावं लागणार आहे तुला. आता सावध सावधान समयो, साधा समीपी असे भावे सद्गुरुचे निपदांबुज धरा, चित्ती स्मरा. मंगलाष्टिका म्हणलं की कर्म होतंय माणसाने. सावधान हात निवडी गेले पळून, लाथाळीला संसार. मग काय करा? संत समागमी धरून आवडी. संतांच्या संगतीबद्दल आवड धरा. एवढा विचार करा की हा देह पुन्हा येणार नाही. या जगामध्ये खरं शिकवणारी संगत संताचीच आहे. संत सोडली तर खरं कोणी नाही. संगत संत नकी करले, जन्म का कचू सार्थक. दुसरे काही नाही, संगत संताची करा. संताच्या संगतीमध्ये राहा. संताची संगती मनोमार्गगती, अकळावा श्रीपती. कधीतरी भजन नाही का, कधी कीर्तन आहे का, कधी नामस्मरण करा, कधी अन्नदान करा, कधी आपल्याजवळ 10 रुपये असले तर 1000 रुपये समाजासाठी खर्च करा. 9 रुपये संसाराला लावा, 9 रुपये कधी प्रपंचासाठी लावा. अशी प्रापंचिक अवस्था जीवनामध्ये आणि जतन करून ठेवा. सज्जन, धन आहे सदुपयोग करा, मान आहे सदुपयोग करा. काही आपल्या जीवनात काही करता आलं तर करा. झोल्याला आश्रमामध्ये मोतीरामाला समाधी बसवायची म्हणजे हे देतो ते नकारे म्हणलं. पवित्र माणसाची असो. सानप साहेबाला मेसेज केला की समाधी लोक बसवायचे, कोणी देतच नाही. तर देव द्यायला पैसा लई उतवाला जगात मला. कोणी मजा देव घ्या, मजा देव घ्या, पण ज्याचा घ्यायचा आहे त्याचा पैसा तर शुद्ध पाहिजे का नाही. लाबडाचं कसं जमलं, त्याचं देवत्व कसं काय? म्हणजे नको नको, मी तुम्हाला माणूस निवडून देतो, ते माणूस तुम्हाला देईल, त्याच्या हातची समाधी बसवा. मोतीराम मानत बसवायची म्हणजे कसे गायला त्याचे जमतील का? विठाला विठाला. कोणाची लागते नाही नाही, कपडा कोणा, या गोष्टीचा विचार करावा. संत संगतीत आवड धरा. साधूच्या संगतीची आवड पाहिजे, भावना पाहिजे. संताच्या संगतीशिवाय कल्याणच नाही. जीवनात किती क्लास 1 लोकांच्या संगतीत राहा, ते तुम्हाला जीवन कसं जगावं ते शिकवणार नाही. पैसा कसा कमवा ते शिकवेल. जीवन कसं जगायचं ते जर शिकायचं असेल तर परमार्थ सोडून दुसरं साधनच नाही. फक्त एवढंच करा, संताच्या संगतीत जात असताना वाकून जा, झुकून जा. संतापेक्षा मोठा कोणीच नाही. क्लास 1 नाही, पंतप्रधान, राष्ट्रपती, अमुक तमुक वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. तुका म्हणी इहलोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरी भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सेवा करण्याचा योग आला आज या ठिकाणी. आपल्या केंद्रे साहेब, डॉक्टर साहेब, गुरुजी, मोठा सुज्ञ परिवार आहे. अशोक काकाचा फोन आला आमच्या. नाना म्हणले, गणेश बी बोलला पण तारखेत मागं पुढे होऊ लागलं. गणेशचा फोन आला, म्हणलं 6 तारीख आहे का नाना रे का? आता 2-3 दिवसाखाली. अरे म्हणलं पोळ्याची चांगली भेटत असते. पण काय कार्यक्रम आहे? अशोक काका म्हणे आमची बहीण असं असं गेल्या आणि असं असं. अरे म्हणलं मी तर अगोदरच भेटायला येणार होतो, येतो कार्यक्रमाला. कधी करायचं आहे तुमच्या मनावर सांग. तेवढी आता छायाबाईची गडबड आहे तिकडं. सप्ताह उभा टाकणार आहे बोधडीला.
सत्संगाची आवड आहे. छायाताईनं माधव महाराज ते नारायण महाराजाचं चरित्र लिहिले, मी वाचलं एका दिवशी. प्रासादिक वाणी आहे, कृपादृष्टी आहे, जन्म स्त्रीचा असून वैचारिक प्रणाली चांगली आहे. सर तुम्ही बघा, इतकी सुंदर वाक्य लिहिली. मी सगळं डोळ्यात, आता सगळं काही वाचणं झालं नाही, 5 मिनिटाची गडबड, पण बघितलं इतकं सुंदर लिहिलंय. श्रद्धा आहे, गुरुवर भाव आहे, धन्य माता पिता, 2 बहिणी 2 भावंड, 4 जण, मोठा परिवार आहे. मावशा आहे, रोहिणीला एक मावशा, आमचं शिष्यमंडळच आहे ते रोहिणीची, हे सगळे मोठा कुटुंब आहे, प्रेम आहे. फोन केला, येतो म्हणलं 6 तारखेला. आता 6 तारखेला कार्यक्रम अगोदरच गुंतलेले होते, आहेत बी आता जायचे म्हणजे येतो. आपलं कीर्तन असते घंटा. आता इथं सावरगावच्या पुढे कुठेतरी महादेव आहे, तिथं कळसाचा कार्यक्रम आहे. पण दुसरा एक हाळमला कळस आहे. 2 कार्यक्रम होते पूर्वीचेच. आता उन्हाळा सुरू झाला, पण लोकांचं प्रेम म्हणून आपला अर्धा तास 1 तास उभं इथे पंखे निवांत, थंड आहे म्हणून इतक्या वेळ टिकलो इथं. वरून मंडपण गरमी असली की पुंडली मागाच. 2 कीर्तन आहेत, संध्याकाळी नाही कुठं. प्रकृती बरी राही ना. आता लोकांचं प्रेम पळावं लागले, पण शेवटी हे शरीरच आहे ना, शरीरच आहे. थकायला, शीन यायला, भाग यायला. लोकांना वाटत रे आंतरविली नाराज झाले, आजचा नियम आमचा होता, यावं लागते. आंतरविलीचे भागून घ्या ना, काही महाराज नाही. दिवसाचे 2 कीर्तन 3 झाले. आता हे थोड्या वेळ सेवा करायला रामभाऊकडे नियोजन होतं. रामाचा फोन आला, मला आता राम आहे म्हणल्यावर बघायचं कामच नाही. रामभाऊ असणं म्हणजे सुंदर नाही बघा, सुंदर गायक वादक. अमोल महाराज उपस्थित राहिले, भागवताचे आई आमचे. सानप साहेबांच्या वडिलाच्या कार्यक्रमाला तब्येत बिघडली, अमोल भाईनं पाठवलं. सानप साहेब म्हणले नाना सुंदर कीर्तन केलं म्हणले. आता मी काय करतो, कटाळा आला की अमोल भाया, कधी चिंता कंटाळा आला की अमोल भाईला पाठवतो. आपलं कुठं सुज्ञ मनुष्य आहे, चांगला माणूस आहे, परमार्थिक सज्जन मनुष्य, आचरणात चांगला आहे. म्हणलं जा वाघ द्यायला. म्हणले नाना ते लोक काय आपलेच आहेत. म्हणलं ते कार्यक्रमच माझा आहे, तुम्ही जा फक्त, त्याला काही विचारायची गरज नाही. तेच सुंदर कार्यक्रम केला. आता आज थोड्या वेळ आपली सेवा करण्याचा योग आला. झालेली सेवा लक्ष्मीबाई मातोश्रीच्या चरणी समर्पित. सगळ्या परिवाराला धन्यवाद. पाहुणे रावळे सर्वजण जमलेले, सगळ्यांना नमस्कार. हो तुम्ही सर्वजण आला, गुणीजन गायक वादक, सर्वांना गादीवर नमस्कार करतो. काही चुकीउकी झाली क्षमा करा. योग्य ते साधू संतांची कृपा म्हणून गोड करून घ्या. आता मगाचा संकल्प सांगितला अशोक काकाला. आता यंदाच्या साला